जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात एक भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकनं एका पाठोपाठ एक 5 वाहनांना धडक दिल्यानं अपघात झालेला आहे आणि या अपघातात बाप लेकीचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झालेले आहेत। जखमींपैकी 4 जणांना गंभीर दुखापती झालेल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। मुंबई लेनवर काल रात्री हा अपघात घडलाय। पुण्याकडून मुंबईकडे भरधाव वेगात निघालेल्या मालवाहतूक ट्रकनं इनोवा, आर्टिका, रिक्षा, टाटा पंच आणि एका हायवे पेट्रोलिंगचं वाहन अशा 5 वाहनांना धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, काय अधिकचे अपडेट्स आहेत अपघातासंदर्भात? साधारण रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाच्या जवळ म्हणजे रायगडच्या हद्दीमध्ये खोपोलीचा जो बोरघाट आहे तो उतरताना माल ट्रक जो होता त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं चालकाचं आणि तो सरळ पुढे असलेल्या जे 5 वाहनं होती त्यांना जोरदार धडक दिली। ही धडक आपण बघितली तर दृश्यांमधून बघतो वाहनांची जी स्थिती झालेली आहे पुढच्या त्याच्यावरून लक्षात येईल की हा ट्रक किती वेगात होता आणि ज्या पद्धतीने त्याने ही धडक दिलेली आहे। त्यानंतर या वाहनातील जवळपास दोघांचा मृत्यू झालाय बाप लेकीचा। हे लोक अलिबागवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते आणि इतर 12 जण जखमी झाले, त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे। त्यांना MGM रुग्णालय असेल किंवा लोणावळा असेल खोपोलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तिथल्या ज्या यंत्रणा आहेत म्हणजे देवदूत असेल किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी अगदी तातडीनं काम केलंय। खोपोलीतल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ही संस्था देखील धावून आली आणि त्यांनी जखमींना तातडीनं बाहेर काढलं किंवा लोकमान्याची अँब्युलन्स असेल त्यांनी या सगळ्या जखमींना तातडीनं रुग्णालयात पोहोचवलं आणि त्यामुळे अनेक प्राण यामध्ये वाचलेले आहेत। मात्र क्रेनच्या साहाय्यानं ही अपघातग्रस्त वाहतूक आहेत ती बाजूला करण्यात आली आणि वाहतूक एक तासाभरात पूर्ववत करण्यात आली होती। प्राची, धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।